मॅचची सुरुवात होणार आहे. विशालजी गावडे सगळ्यांना मैदानातून बाहेर घ्या. आमच्या या क्रिकेट स्पर्धेस सहकार्य केल्याबद्दल श्रीकांत फणसेकर यांचे मी गणेश लीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेश लीला मित्र मंडळातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद श्रीकांतजी. चला नवीन मॅच कडे वळूया. उपांत्य फेरी क्रमांक 2 सेमी फायनल नंबर 2 चा सामना. अक्षय वांगणकर बॉलिंग मार्कवर, दर्शन शुक्ला फलंदाजीसाठी सोबत लौकिक राणे. पहिला बॉल ऑन साइडला जातोय. एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं उघडलंय. आज आपण जर पाहाल तर जवळपास सगळ्याच खेळाडूंच्या हातावरती आपण जर पाहिलं तर सिक्सर सुप्रीमोचा जो हँड स्लीव्स दिसतोय त्यासाठी एक विशेष सहकार्य सेट एंटरप्राइजेस, केतनजी शेठ, सिक्सर सुप्रीमो, सर्वे सर्वा. दरम्यान इथे मात्र गॅप मध्ये फटका खेळलाय, परंतु थोडासा कमी गतीने बॉल पुढे जात असताना मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेत. मान्यवरांच्या माहितीसाठी आपण या स्पर्धेमध्ये जो आकर्षक असा दर्जेदार असा टेनिस बॉल वापरतोय, सिक्सर सुप्रीमो 6 प्लस या क्वालिटीचा लाईट वेट टेनिस बॉल, ज्याच्यावरती GPL हे नाव स्पेशली आपण डिझाईन केलंय, आपण प्रिंट केलंय. आणि त्यासाठी मात्र अगदी स्पर्धेला एक दिवस शिल्लक राहिलेलं असताना आम्हाला हे नाव प्रिंट करून देण्यासाठी सिक्सर सुप्रीमोचे जे सर्वे सर्व आहेत केतनजी शेठ साहेब त्यांनी जे सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभारी असणार आहोत. फ्रीहिटचा बॉल, या फ्रीहिटच्या बॉलवरती फुलटॉस चेंडू आहे, फिल्डर तिकडे आहेत. सिंगल धावांनी मात्र सुरुवात केली आहे. शांत आणि संयमी सुरुवात आहे या दोन फलंदाजांची. परंतु पहिल्या मॅच मध्ये अगोदर जर पाहिलात या अगोदरच्या सामन्यामध्ये तर 6 चेंडू 6 चौकार ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे. तो खेळाडू म्हणजे दर्शन शुक्ला. या स्पर्धेमध्ये एकमेव असा फलंदाज आहे ज्याने मात्र 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकलेत. फ्रीहिटचा बॉल, सिंगल रन आली आहे. यावेळेला मात्र अगदी स्लॉट मधला बॉल, त्याला मात्र स्ट्रेट बॅटेड फटक्यासोबत पाठवलं डीप मिड विकेट मध्ये. मिसफील्ड, खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि चुकीला माफी नाही. आणि ओव्हरची समाप्ती 2च मिनिटं सामना मी थांबवण्याची विनंती करेन पंचांना, कारण आज आपल्या मैदानावरती आपल्यासोबत अशी एक चिमुकली उपस्थित आहे जिची मात्र मुंबई टीमसाठी लेदर बॉल क्रिकेट मुंबई टीम अंडर 15 साठी निवड झालेली आहे. अशी आपल्या सर्वांची लाडकी कस्तुरी शहा ही आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या कस्तुरी शहासाठी आपल्या सर्वांकडून होऊन जाऊ द्या. हे युवा टॅलेंट, हे भवितव्य आहे भारत देशाचं, या संपूर्ण मुंबईचं, या महाराष्ट्राचं. आणि आज ती आपल्यासोबत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहते. कस्तुरी, आपलं मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट कोणत्याही फॉर्मॅट मधलं असो तितकेच एफर्ट्स खेळाडूंना लावावे लागतात. आज अंडर 15 मुंबई संघासाठी मात्र तिची निवड झाली आहे. कस्तुरी शहा आपल्यासोबत आपल्या व्यासपीठावर. व्हेरी वॉर्म वेलकम कस्तुरी. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आपण पाहिला. या चालू असलेल्या मॅच मधून पहिल्या ओव्हर मधून आलेल्या धावा आपण बघतोय त्या 11 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. मिस टाइम शॉट येतोय अगदी बॅटच्या आउटसाइड एजला लागून. बॉल चाललाय पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर तिकडे उपस्थित. सेमीफायनलचा सामना आहे, फायनल बिफोर फायनल म्हणून सुद्धा या सामन्याकडे पाहिलं जाईल. फुल टॉस बॉल
डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. फिल्डिंग जबरदस्त आहे तिकडे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या फिल्डरकडे मात्र खूप मोठी जबाबदारी असते. त्यातल्या त्यात मिड विकेटचा फिल्डर खूप मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते ज्या वेळेला ते क्षेत्ररक्षण करत असतात, कारण बरेच चेंडू त्यांच्या दिशेने जातात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवडतं क्षेत्र राहिले अगदी वाडिश लॉंग ऑन पासून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत फलंदाजांना फटके खेळायला खूप आवडतं. त्या क्षेत्रात खूप सारे फटके खेळले जातात. त्यामुळे ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहायचं झालं तर जास्तीत जास्त खेळाडू जे आहे ते ऑन साईडला आणि त्यातल्या त्यात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जे क्षेत्ररक्षक असतील आपल्या टीममध्ये त्यांना मात्र त्या क्षेत्रामध्ये सजवलं जातं फिल्डिंगसाठी. दरम्यान 3 बॉल 3 सिंगल आलेत आतापर्यंत. 14 धावा. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन स्वप्नील तांबे यांनी जी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशलीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेशलीला मित्र मंडळातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या चौकारासोबत स्वप्नीलजी तांबे यांचं सुद्धा भव्य स्वागत. दर्शन शुक्ला याच्या बॅटमधून करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार, जीपीएल चौकार. बघा काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी जर म्हणायचं झालं तर दर्शन शुक्ला यांच्या गुडघ्याला दुखापत झालेली होती. त्यामुळे त्यांच्या अँकलला दुखापत झालेली होती आणि त्यामुळे बरेच वर्ष आपण जर पाहिलं बरेच महिने जे आहेत ते क्रिकेटपासून दुरावले होते. परंतु आज पुन्हा एकदा कुठेतरी त्यांना ही दुखापत जाणवली आहे. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक खेळा ही विनंती. 18 धावा धावफलकावरती. स्क्वेअर लेग क्षेत्रातून मात्र हा चौकार आलाय. मुंबईचं क्रिकेट, मुंबई द अनस्टॉपेबल सिटी, तसे हे मुंबईचं क्रिकेट सुद्धा आहे. न थांबणारं क्रिकेट. इथे सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, रस्त्यावरती क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट, आपण बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये क्रिकेट आणि आणखीन एक चांगला फटका त्यातल्या त्यात स्टेडियमवरती क्रिकेट, मोबाईलवर क्रिकेट, कम्प्युटरवर क्रिकेट, लॅपटॉपवर क्रिकेट, स्मार्ट टीव्हीवर क्रिकेट, वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट. जिथे जिथे पाहावं तिकडे फक्त आणि फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. या क्रिकेटचं वेड लावून सोबलंय या सर्व भारत देशाला, या सर्व क्रिकेट फॉर्मॅटने. मग ते क्रिकेट फॉर्मॅट कोणत्याही पद्धतीचं असो, मग ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असो, त्यातल्या त्यात लेदर बॉलच्या माध्यमातून T10, T20, वन डे इंटरनॅशनल असो, एका दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असो, टेस्ट मॅच क्रिकेट असो, अर्थात कसोटी सामने असो, कोणत्याही फॉर्मॅटमधलं क्रिकेट हे मग तर आपल्याला नेहमीच आनंद देऊन जाताना पाहायला मिळाले. 20 धावा स्कोर कार्डवरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. या ओव्हरमधून एकंदरीत धावा आल्या तर 9, 11 आणि 9 20 अशा एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमधून 11, दुसऱ्या ओव्हरमधून 9. सलामीवीर जोडी जी आहे ती मागील 2 सामन्यांपासून जर आपण पाहिलं तर अनबिटेबल राहिली आहे. या जोडीला मात्र तोडण्यासाठी भल्या भल्या गोलंदाजांनी प्रयत्न केले, परंतु ती जोडी काही तोडता आली नाही. मागच्या ओव्हरमध्ये आपण मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरचा खेळ शिल्लक राहिलेला असताना लौकिक आउट झाले होते. 20 धावा धावफलकावरती. रवींद्र सावंत यांच्या हातामध्ये नवीन ओव्हर. स्वीप केलाय हा बॉल. दरम्यान हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय. अंतिम टप्प्यामध्ये आज मात्र ही जीपीएल 2024 पर्व दुसऱ्याची स्पर्धा जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कोणीही जिंको कोणीही हारो, कोणाचाही विजय होऊ दे, कोणाचाही पराभव होऊ दे, इथे मात्र जिंकणार ते फक्त आणि फक्त क्रिकेट आहे. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट. आजच्या 2 दिवसांसाठी मात्र तुम्ही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहात. मैदानाच्या बाहेर मात्र आपण जसं आपण दरवर्षी दररोज वागतो एकमेकांचे जवळचे मित्र म्हणून, एकमेकांचे शेजारी म्हणून, तसंच आपल्याला इथे वागायचंय. फक्त ही स्पर्धा जिंकण्यापुरती आपलं कट्टर प्रतिस्पर्धी पण जे आहे ते आपण मैदानापुरती कायम ठेवा, तितक्याच सपुर्तीत मर्यादित ठेवा. चौकार आलाय पुन्हा एकदा लौकिक राणेच्या बॅटमधून. 3 चौकारांसाठी मात्र 500 रुपयांचा पुरस्कार दर्शन शुक्लासाठी रघुवीर धुरी यांच्या माध्यमातून जाहीर केला जातोय आणि लौकिकसाठी राजू मसूरकर यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा पुरस्कार आहे. पारितोषिकांचा मात्र आज गेल्या 2 दिवसांपासून खेळाडूंवर वर्षाव झालाय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बरेच स्वीपचे फटके आपण पाहिले. पॅडल स्वीप पाहिला,
बॉलिंग स्वीप पाहिला, लॉफ्टेड स्वीपही काही वेळेला खेळले गेले, त्यामध्ये फलंदाज आउट झाले. परंतु बऱ्याचदा आपण ऑन साईडला मग ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर पर्यंत बरेच फटके आपण आलेले पाहिले, जिथून मात्र चौकार आले. काही वेळेला बॉल अडवलाही गेला. 4-0 4-1 असं या 4 बॉलचं विश्लेषण. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. आणखीन एक वाईड बॉल इथे मात्र जुडला जाईल, तो धावसंख्येच्या आकड्यासोबत. एकेरी धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. मी प्रवीण बंदरकर यांना विनंती करतो की कृपया आपण कस्तुरी शाह या आपल्या क्रिकेट स्पर्धेत ज्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. फुल टॉस बॉल सिक्सर सुप्रीमो चौकारासाठी, लॉंग ऑन बाउंड्री लाईन पार. प्रवीण बंदरकर कृपया करून तुम्ही व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं. या चौकारानंतर मात्र स्कोर कार्डवर मोठा बदल घडलाय. धावसंख्याचा आकडा जो आहे तो जाऊन पोहोचलाय 34 धावांवरती. आणि अजूनही या ओव्हरमधला एक बॉल शिल्लक आहे. 34 रन्स, 34 धावा. दरम्यान व्यासपीठावर सन्मान होतोय कस्तुरी शाह. अंडर 15 मुंबई संघासाठी मात्र तिची निवड झाली आहे. अशा या युवा खेळाडूचा, या युवा क्रिकेटर महिला क्रिकेटपटूचा आपण व्यासपीठावर यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज करत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी कस्तुरी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या या संपूर्ण परळकरांच्या वतीने. GPL 2024 पर्व दुसऱ्यामधून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतोय. इथून पुढे मात्र तुमच्याकडून क्रिकेट क्षेत्रामध्ये अशीच कामगिरी होत राहू आणि तुमची कारकीर्द दिवसेंदिवस प्रगती करत जाऊ, हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना सुद्धा करतोय. दरम्यान इथे मात्र ओव्हरची समाप्ती. धावसंख्या मात्र या 15 धावांसोबत जाऊन पोहोचली आहे ती 35 धावांवर. त्याचप्रमाणे मी चंदू घुले यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही स्वप्नील तांबे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. आपल्या या क्रिकेट सोहळ्यास ज्यांनी उपस्थिती दर्शवली ते आपले लाडके स्वप्नील तांबे यांना मी विनंती करतो की कृपया करून तुम्ही व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे. वन्स अगेन चांगला फटका आहे. या अगोदर एक चौकार आला, रुची कॅटरसच्या बॅनरला दिली जाणारी ती सलामी आहे. त्यानंतर एक वाईडिश लॉंग ऑफ वरती हा फटका, जिथे मात्र बॉलला अडवलं जाते. रुची कॅटरस यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. विनरजी मापणकर, रुची कॅटरसचे सर्वे सर्वा, होल अँड सोल, त्यांचेही आम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद देतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि आज आपण प्रत्येक टी शर्टच्या पाठीमागे जर आपण पाहिलात तर एक ब्रँडिंग तुम्हाला दिसेल, GW खामकर मसाले. अर्थात या मुंबई शहरातील सुप्रसिद्ध खामकर मसाल्यांचे सर्वे सर्वा संजोगजी खामकर साहेब, आपल्या मराठी उद्योजकांपैकी एक नामवंत असे उद्योजक. आपल्या लालबाग परिसरात GW खामकर मसाले एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे या संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातला. त्याचे सर्वे सर्वा संजोगजी खामकर यांचं विशेष सहकार्य, त्यांचे धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि मधल्या मध्ये आपण येताना पाहिलाय हा चौकार. आणि दरम्यान आज आपल्या व्यासपीठावरती जी चिमुकली आपल्यासोबत उपस्थित आहे, जिची अंडर 15 मुंबई संघासाठी निवड झालेली आहे, त्या कस्तुरी शाहसाठी आपल्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या वयाच्या 15व्या वर्षात मुंबईचं प्रतिनिधित्व ती करते. आपल्या सर्वांकडून मात्र या टाळ्यांच्या स्वरूपातल्या शुभेच्छा ज्या आहेत त्या तिच्यापर्यंत पोहोचू द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स कस्तुरी अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर होल क्रिकेटिंग फ्युचर. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 4-1-1 4-1 असं मात्र या 5 बॉलचं विश्लेषण. धावसंख्या झाली 46. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. इनिंगचा हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका सजवला गेला तर धावपलक एका चांगल्या फायटिंग स्कोरवर जाऊन पोहोचेल, कारण 46 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवर आहेत. एखादा चौकार आला तर 50 धावांचा आकडा तिकडे बघायला मिळू शकेल. आता मात्र फलंदाज त्या प्रयत्नात असतीलच, परंतु गोलंदाज काय करतील. या वेळेला सुंदर फटका गॅप मध्ये खेळलाय आणि तो अपेक्षित चौकार लौकिक राणेच्या बॅट मधून. नो लॉस, 50 धावा.
51 धावांची पावती. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी फाडावी लागणार आहे ती विक्रिएटिक टीमला. 51 रन्स टू विन. 15 धावा खर्च केल्या राहुल फाटकने या ओव्हरमधून. शेवटची दोन्ही षटकं जर आपण पाहिली तर एकंदरीत 30 धावा या मागील 2 ओव्हरमधून आलेत. अतिशय महागडे अशा 2 ओव्हर. सुरुवातीच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दिसले, परंतु या 2 ओव्हरमध्ये, या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेथ ओव्हरमध्ये, या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाजांनी जमवले एकंदरीत 30 धावा. पहिल्या 2 ओव्हरमधून 20, पुढील 2 ओव्हरमधून 30 अशा पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 50 धावांवर. 51 धावांची आवश्यकता हा सेमीफायनल नंबर 2चा सामना जिंकण्यासाठी, तो मात्र विक्रिएटिक संघाला. आमच्या विनंतीस मान देऊन आमचे लाडके संजय नाना आंबोले यांनी जी आपली गणेश लीला प्रीमियर लीग स्पर्धेस जी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेश लीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेश लीला मित्रमंडळातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे लाडके संजय नाना आंबोले यांनी जी आपली अमूल्य वेळ खर्च करून जी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेश लीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेश लीला मित्रमंडळातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या क्रिकेट स्पर्धेस यशस्वी करण्यासाठी ज्यांनी असं आपलं अमूल्य असं सहकार्य केलं ते आमचे गणेश लीला रहिवासी, जुने रहिवासी श्रीकांत फणसेकर यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानतोय. धन्यवाद. चला इथे आता मात्र गणपती बाप्पाच्या नावानं जयघोष करून मात्र या सेमीफायनल नंबर 2च्या सेकंड इनिंगला सुरुवात होते. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र विक्रिएटिक टीमला. 51 धावांची पावती तिकडे त्यांना मात्र फाडावी लागणार हा सामना जिंकण्यासाठी. फायनल बिफोर फायनल, मेगा फायनलच्या पूर्वीचा हा एक भव्य सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे. करो वा मरोची स्थिती, डू ऑर डाय सिच्युएशन, प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई आज मात्र या ठिकाणी करत असताना विक्रिएटिक टीम विरुद्ध RS45. या अगोदर परळचा राजा अर्थातच बबनजेट तावडे यांचा जो संघ आहे तो मेगा फायनलमध्ये दाखल झालाय ऑलरेडी. पहिला मेगा फायनलिस्ट ठरला. आता दुसरा मेगा फायनलिस्ट कोण, त्यांच्यासोबत कोण खेळणार मेगा फायनलची मॅच, त्यासाठी मात्र चालू असलेली ही लढाई तू मेमे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सजवली गेली आहे. मॅच ऑफिशियल्स रेडी आहेत. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, बॉलर रेडी, बॅटर रेडी. सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय मैदानावर रवींद्र सावंत सोबतच राहुल फाटक आणि बॉलिंग मार्कवरती लौकिक राणे. 51 रन्स टू विन. 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर भारतीय जनता पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय संजय नाना आंबोले यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा मैदानावरती व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. दरम्यान पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर आहे तिकडे, बॅकअपसाठी मात्र फिल्डर पोहोचतोय. तोपर्यंत मात्र पहिली धाव इकडे घेतली जाते रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मी गणेश लीला मित्रमंडळ आणि गणेश लीला प्रीमियर लीग तर्फे अजित पाटील यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फॅब लॅबचे सर्व अजित पाटील यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे आपले अमूल्य असं सहकार्य केलं त्याबद्दल गणेश लीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेश लीला मित्रमंडळातर्फे त्यांचे जाहीर आभार. धन्यवाद. हलक्या हाताने पुश केलेला फटका, एक सिंगल धाव घेण्याची मागणी मात्र त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाज मात्र येस येस नो नो, आणि शेवटच्या क्षणाला मात्र अडवलं, थांबवलं, रोखलं एकमेकांना. एकच धाव. जसं आपण गेले 2 दिवस चर्चा करतोय की ऑल आउटची ॲडव्हर्टाईज येते टीव्हीवरती, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पुश करा आणि खुश राहा. तशाच पद्धतीने या चेंडूला हलक्या हाताने पुश केलं. एक धाव घेऊन नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केला, परंतु एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं, खुश राहावं लागलं.
रवींद्र सावंत. या वेळेला मात्र मार दिया जाय या छोड दिया जाय. काही वेळेला मार दिया जाय जर चांगल्या स्लॉटमध्ये असेल चेंडू, काही वेळेला सोडून दिलं जातं कारण अतिरिक्त धावांचा हा कुठेतरी इशारा पंचांकडून येण्याची शक्यता असते. परंतु या वेळेला एक व्हॅलिड बॉल, एक लिगल डिलिव्हरी, एक फेअर बॉल, एक योग्य चेंडू, एक योग्य गोलंदाजी लौकिक राणेच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला परफेक्ट ब्लॉक, टो क्रशर चेंडू, लेग बाईचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे पंचांनी लागू केलाय. क्रिकेटमध्ये याही धावा तितक्याच महत्वाच्या आहेत जितकं महत्व क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना आहे. बाईज असतील, लेग बाईज असतील, अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 मग वाईड असेल किंवा नो असेल त्याही धावा क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत. दुसऱ्या बाजूने राहुल फाटक ऑन स्ट्राइक. लेग बाईच्या स्वरूपातले एका धावेनंतर स्कोरही पुढे सरकलाय. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहेत, चांगली तिकडे फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली लॉंग ऑफ क्षेत्रावरती. दिशांक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. दिशांक जाधवच्या माध्यमातून एक अप्रतिम फिल्डिंग. धावसंख्या अवघ्या आणि अवघ्या 4 धावांवरती. पाठलाग करायचा 51 धावांचा, म्हणजे जवळपास 13.25 धावांच्या सरासरीने बॅटिंग करायची. 4 ओव्हरचा खेळ, बनवायच्या धावा 51. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलेला फटका अलॉंग विथ द कार्पेट चाललाय लॉंग ऑन क्षेत्राच्या फिल्डरकडे. विपुल लाड तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सिंगल धाबेसोबत धावफलकाच्या आकड्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज होतोय. धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 धावा. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य सन्माननीय नितीनजी हंजनकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं सुद्धा GPL 2024 अर्थातच गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष सोनेरी स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ तरी मात्र गोलंदाजांच्या बाजूने चांगलं उत्तर देतोय दर्शन शुक्ला. त्यांचा पहिला बॉल, फिरकी चांगली आहे, खूप चांगल्या पद्धतीने फिंगर रोल केले पहिल्या बॉलवरती. तरी मोठ्या ताकदीनं, पुरेपूर ताकदीनं मात्र हा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये रवींद्र सावंत. परंतु क्रिकेटमध्ये 4 गोष्टींची गरज त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावी लागते. सर्वप्रथम तर टेक्निक, दुसरी गोष्ट आहे टायमिंग, तिसरी गोष्ट आहे टेम्परामेंट आणि चौथी गोष्ट आहे ताकद. या 4 गोष्टींचा वापर जर तुम्ही केलात तर यश तुमचं आहे. परंतु इथे फक्त ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला चांगल्या पद्धतीने खोदून काढलेला फटका, मिनी हेलिकॉप्टर जमिनी लगत 2 धावांचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली चपळाई, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं रनअप. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर्समध्ये. राहुल फाटक आणि रवींद्र सावंत ही जोडी सुद्धा काही कमी नाही आहे, कारण याही 2 फलंदाजांनी या अगोदर आपल्या टीमला मोठमोठ्या स्कोर पासून वाचवलंय. चांगल्या धावा त्यांनी मात्र चेस केल्या आहेत. त्यामुळे अपेक्षा असतील विक्रिएटिकला की या 2 फलंदाजांनी ही धावसंख्या कुठेतरी पूर्ण करावी. कारण मोठं बॅटिंग लाईन प्रत्येक संघामध्ये असेलच असं नाही, कारण लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून एकाच इमारतीमधले 10 संघ आणि त्या सर्व खेळाडूंना आपण ऑक्शनच्या द्वारे विभागून दिलं गेलेलं आहे. दिनेशजी आरोंदेकर, त्याचबरोबर अरुणजी येरुणकर यांचं मात्र विशेष, राजेशजी येरुणकर यांचं विशेष सहकार्य. गेले 2 दिवस जे दुपारच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळाडूंना सातत्यपूर्ण पाण्याची गरज भासते, त्या पाण्याची सुविधा आज आयोजन समितीसाठी मात्र केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल त्यांचंही आम्ही धन्यवाद देतोय. लोअर फुल टॉस, गॅप मध्ये फटका, गोलंदाजाला लागेल झटका, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय सिक्सर सुप्रीमो, चौकार. सिक्सर सुप्रीमो जो समोर बॅनर तुम्हाला दिसतोय, चौकारानंतर स्कोर जर आपण पाहिलं तर 12 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक. या सिक्सर सुप्रीमो ब्रँडचं मात्र खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 डॉट, 2 धावांचा फटका, 1 सिंगल, 1 चौकार. कारण आज जो टेनिस बॉल जो हलक्यात वजनाचा, आणि इथे मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. 4 धावा. रवींद्र सावंत मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. करारा प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, पुन्हा एकदा मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार.
आता मात्र रवींद्र सावंत आपला गिअर शिफ्ट करतोय. गाडी मात्र जी आहे ती आता टॉप गिअरवर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतायत. कुठेतरी मात्र आतापर्यंत थोडंसं शांत आणि संयमी खेळ करताना ते दिसले, परंतु सातत्यपूर्ण असा खेळ पाहिल्यानंतर आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना तुमच्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात, त्याच लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते. त्यामुळे आतापर्यंत तरी रवींद्र सावंत आणि राहुल फाटक इथे शांत आणि संयमी दिसले असले ना, तरी मात्र या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता या दोन फलंदाजांमध्ये आहे. यावेळेला ताकदीनं आडव्या बॅटनं ऑन साइडला भिरकावण्याच्या प्रयत्नात इथे मात्र चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. राहुल फाटक आउट. अजून थांबा, तो चंद्रावर पोचलेला नाहीये. सर्व प्रेक्षकांचं लक्ष वरच्या त्या फटाक्याकडे होतं विकेट आल्यानंतर. त्याचमध्ये मी सचिन शेट्टी यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही संजय नाना आंबोले यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, आमच्या हाकेला नेहमी आवाज देणारे आमचे लाडके संजय नाना आंबोले यांनी आपल्या गणेशलीला प्रीमियर लीग यशस्वी करण्यामध्ये जे आपले सहकार्य दर्शवलं त्याबद्दल गणेशलीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेशलीला मित्रमंडळातर्फे तुमचे मी जाहीर आभार मानतो. मी सचिन शेट्टी यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही व्यासपीठाच्या मध्यभागी येऊन त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. व्यासपीठावर हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण होताना पाहू शकाल. भारतीय जनता पक्ष मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय संजय नाना आंबोले. त्याचप्रमाणे मी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क परळच्या राज्याचे कार्यकारी सदस्य नितीनजी हंजनकर यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही व्यासपीठावरती यायचं. स्वतः एक क्रिकेट लवर आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत संजय नाना आंबोले. त्याचप्रमाणे मी गणेश चव्हाण यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही अजित पाटील फॅब लॅबचे जे सर्व आहेत, त्यांनी आपल्याला या क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे असं अमूल्य सहकार्य केलं त्यांना सत्कार देऊन त्यांचा सत्कार करून घ्यायचा. 2 ओव्हर 16 धावा झालेले आहेत. 12 चेंडू. सुधा कोरगावकर यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही अजित पाटील यांचा सत्कार करून घ्यायचा. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन 203च्या शाखा प्रमुख दिव्याताई बडवे यांनी जी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशलीला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेशलीला मित्रमंडळातर्फे तुमचे जाहीर आभार. चला, मान्यवरांची आता मात्र मोठी मानदेळे व्यासपीठावर उपस्थित राहीलच. आलेल्या तमाम मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने आणि या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल. दरम्यान सामन्यामध्ये रंगत वाढते कारण हा उपांत्य फेरीचा सामना आहे. फायनल बिफोर फायनल, एक रंगतदार मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा. 440 वोल्टची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. या वेळेला बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सामर्थ्य केरे स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलाय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू होता, त्याला मात्र जास्त वेळ काही खेळपट्टीवर थांबता आलं नाही. RS45 संघाचं पारडं मात्र थोडंसं जड आहे या मॅचला लक्षात घेता. आतापर्यंत या 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष टाकाल तर धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 चेंडूंचा खेळ म्हणजे एकंदरीत 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 51, म्हणजे अजून 31 धावांची गरज या उर्वरित 10 चेंडूंमध्ये. विक्रेटिक विरुद्ध RS45 या 2 टीम मध्ये चालू असलेली एक रंगतदार मॅच. तनिष लुडबे न्यू बॅटर मैदानाच्या आत. आतापर्यंत विकेट्स आपण जर पाहिलं तर गमावले ते 2. लौकिकची विकेट आली आहे. लौकिक नंतरच आपण जर पाहिलं तर रवींद्र सावंत अजूनही खेळपट्टीवर आहे. राहुल फाटक आउट झालाय. समर्थ केरे नुकताच त्याचा विकेट आलेला आपण पाहिला आणि न्यू बॅटर तनिष लुडबे बॅकफुट वर येऊन ऑन साइडला पूल केलाय. पूल आहे पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. 4 धावा. एक मोठा फटका गोलंदाजावर प्रेशर वाढवेल आणि इथे मात्र क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड.
गोलंदाजाचा चेंडू पॉवरफुल करतोय फलंदाजाची दांडी गुल. विकेटचं पतन. तनिष लुडबे बॅक टू द पवेलियन. एक तेरी तो एक मेरी. एक चौकार तर दुसऱ्या बाजूला बॉलवर विकेट. 4 बॉल पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 24. 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. म्हणजे जवळपास या 8 चेंडूंमध्ये 4 षटकार. आणि इथे षटकार कसे मिळू शकतील. आता मान्यवरांना सुद्धा प्रश्न पडला असेल की इथे षटकार कुठे आहे. परंतु समोर जो भगवा पडदा आपल्याला लागलेला दिसतोय त्याच्यावर जर डायरेक्ट फलंदाजाने बॉल हिट केला तर डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आहे. जर जमिनी लगतचा फटका गेला तर 4 धावा आहेत. त्याचप्रमाणे आता सर्व पारितोषिकी जाहीर होत होती ती सगळ्या संघांना खेळाडूंना. पण एक असं विशेष असं पारितोषिक आलेलं आहे आपल्या लाडक्या रोशनदादा पाताडे यांना, ज्यांनी काल आज पूर्ण आपल्या सुंदर अशा आवाजाने मॅचचं जे हालचाल आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवली. अशाच्या रोशन पाताडे यांना संजय नाना आंबोलेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया करून तुम्ही त्याचा स्वीकार करून घ्यायचा आहे. धन्यवाद नाना. पुन्हा एकदा आपले आभार. दरम्यान स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आणखीन एक गणेश लीला प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. आमच्या समालोचन कक्षासाठी मात्र भारतीय जनता पक्ष मुंबई प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना आंबोले यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा पुरस्कार. दरम्यान चौकारासोबत धावसंख्या जर आपण पाहिली तर या ओव्हरमधून आले एकंदरीत 13 धावा 2 विकेट्स. आणि एकंदरीत स्कोर कार्ड जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. 29 धावा या स्कोर कार्डवरती आल्यात. म्हणजे अजून 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला असताना 22 धावांची आवश्यकता. या 22 धावांचा पाठलाग आता कसा पूर्ण केला जाऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला 5 चौकार ठोकायचे, एक दुहेरी धाव घ्यायची आहे किंवा उर्वरित 6 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार ठोकायचा आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आवाजाने सगळ्यांचं मन मोहून घेणारे रोशन पाताडे यांना बबन तावडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्वांना मी विनंती करतो कृपया करून तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. धन्यवाद बबन तावडे साहेब. आपले सुद्धा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आमच्या समालोचन कक्षासाठी पारितोषिक या ठिकाणी नक्कीच येत आहेत. त्याबद्दल मान्यवरांचे आम्ही आभारी असणार आहोत. बॅकफुट वर जाऊन क्लीन बोल्ड. वन्स अगेन फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेट डिसमेंटल केल्यात. आणखीन एका विकेटचं पतन. विक्रेटिक संघ मात्र आता कुठेतरी संकटात सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 22 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज असताना मात्र पहिल्या बॉलवरती तरी विकेट आली आहे. येत्या 5 बॉलमध्ये मात्र अजूनही संधी आहे. या 22 धावा पूर्ण होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. मेहनत करावी लागेल. त्याचप्रमाणे मी राजेश येरुणकर यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही आपल्याला जे मान्यवर आपल्याला उपस्थित दर्शवली आहे रोहन हडकर यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. राजेश येरुणकर. मी रोहन हडकर यांना विनंती करतो कृपया करून तुम्ही व्यासपीठाच्या मध्यभागी यायचे आहे. राजेश येरुणकर कृपया करून तुम्ही त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. महेश चेंदवनकर आपण कुठे जर असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. मान्यवरांचा हा यथोचित सत्कार यथोचित सन्मान व्यासपीठावर होईलच. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. मी विनंती करेन व्यासपीठाला आपण 2च मिनिटं आपण हा सामना जो आहे तो चालू राहू द्या. कारण अतिशय अंतिम टप्प्यात रंगतदार अशी मॅच आहे. मान्यवरांचे सत्कार मात्र ही ओव्हर संपल्यानंतर आपण नक्कीच त्या ठिकाणी करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार आपल्याला प्रकट करायचेच आहेत. परंतु अतिशय रंगतदार मॅच आहे. अतिशय गमतीदार मॅच यावेळेला टॅप केलाय. संघर्ष करावा लागतोय. संघर्ष हे जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन सरांच्या कवितेतल्या 2 ओळी नक्कीच या मॅचला पाहिल्यानंतर म्हणाव्याशा वाटत आहेत की जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे या 4 चेंडूत 22 धावांचं जे लक्ष्य आहे पूर्ण होण्यासारखं आहे. संघर्ष करावा लागेल. मेहनत करावी लागेल. नशा मेहनतीचा करा कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. त्यामुळे ही मेहनत करायची. आज फलंदाजांना 4 बॉल 22. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरवर स्ट्रेट इन टू दी बास्केट. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
आता मात्र या मॅच मध्ये मला वाटतं औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जोपर्यंत 4 बॉल शिल्लक होते अपेक्षा होत्या, कुठेतरी एक संधी होती, परंतु आता ती संधी हातातून गमावलेली आहे. आता मात्र जर गोलंदाजाने जर का काही चुकी केली तर आणि तरच विक्रिएटिक ही मॅच जिंकू शकेल, अन्यथा या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 21 धाबांची. आणि विशाल गावडे यांच्याकडून तन्मय कोरगावकर याने जर चौकार मारला तर मात्र त्यांना 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. मेगा फायनल मध्ये कोण जाणार याच्यासाठी मात्र आता उत्सुकता. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा खेळाडूच्या हातामध्ये. दर्शन शुक्ला बॉल खाली, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय तन्मय कोरगावकरचा खेळ. तन्मय नॉन स्ट्राईक वर होते, इथे मात्र आउट जाऊन माघारी परतलेलं आपण पाहिलं. ते न्यू बॅटर सचिन गणेश चव्हाण आउट होऊन माघारी परतलेत. एका मागोमाग एक फलंदाज जातोय येतोय, त्यामुळे आमची थोडीशी गोंधळ उडतोय. थोडासा त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतो की एखादा खेळाडू आत्ताच गेलाय, दुसरा खेळाडू आलाय, कोण आलाय नावं लिहीपर्यंत तो खेळाडू सुद्धा बाद होतोय. कारण हे झटपट क्रिकेट आहे, हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे. मुंबईकरांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं क्रिकेट, म्हणून या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ओळख आहे. स्वतःचे नियम, स्वतःच्या अटी घालून छोट्याशा आकारांच्या मैदानामध्ये मुंबईकरांना ऍडजस्टमेंट करायला शिकवावं लागत नाही. अगदी छोट्याशा घरांमध्ये मुंबईकर ज्या पद्धतीने राहतो तशाच छोट्याशा आकारांच्या मैदानांमध्ये मुंबईकर क्रिकेटही खेळू शकतो. हे मुंबईकरांनी दाखवून दिलंय. मुंबई द अनस्टॉपेबल सिटी. मुंबईचं क्रिकेट तसंच पाहायला गेलं तर अनस्टॉपेबल आहे, न थांबणारं क्रिकेट आहे. आणि याबरोबरच RS45 हा संघ जो आहे तो गणेश लीला प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वाचा मेगा फायनलिस्ट, आणि त्यांची मॅच होणार आहे मेगा फायनल मध्ये परळचा राजा टीम सोबत. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन माजी नगरसेविका सिंधू